नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण भारतातील बँकिंग संस्थांच्या परफॉर्मन्स ॲनालिसिसकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी लागू केलेली कॅमल्स रेटिंग पद्धती या पद्धतीबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, बीइंग ए सेंट्रल बँक किंवा लायसन्सिंग अथॉरिटी, मॉनिटरिंग अथॉरिटी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील सर्व बँकांच्यावरती नियंत्रण व सुपरविजन करण्याचे कार्य करत असते. तथापि या देशातील बँकिंग संस्थांचा परफॉर्मन्स तपासण्याकरिता, त्याचबरोबर त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्याकरिता विशिष्ट प्रकारचे टेक्निक्स किंवा टूल्स बँकेच्या हाताशी असणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने जगभरातील अनेक वेगवेगळ्या मध्यवर्ती बँकांनी किंबहुना विकसित देशातील, विकसनशील देशातील बँकिंग संस्थांनी त्या देशातील बँकांच्या परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनसाठी जी एक महत्त्वाची पद्धती अडॉप्ट केलेली आहे ती पद्धती म्हणजे कॅमल्स रेटिंग. तर चला मग आज आपण या पद्धतीविषयी अधिक माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रो, कॅमल्स रेटिंग पद्धती सुरुवातीच्या कालावधीमध्ये कॅमल रेटिंग पद्धती म्हणून ओळखली जात होती. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बँकेने 1970 मध्ये कॅमल रेटिंग पद्धती सुरू केली, ज्यामध्ये प्रामुख्याने कॅपिटल ॲडिक्वेसी, असेट क्वालिटी, मॅनेजमेंट, अर्निंग्स आणि लिक्विडिटी या 5 घटकांचा समावेश करण्यात आलेला होता. ही पद्धती 1987 पासून अमेरिकेतील सर्व बँका व वित्तीय संस्थांना लागू करण्यात आलेली होती. तथापि 1988 मध्ये बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट म्हणजेच BIS या संस्थेने एक महत्त्वाची समिती स्थापन केलेली होती की ज्या समितीस बॅसल कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन असे म्हटले जाते. या समितीने कॅमल्स रेटिंग पद्धती 1988 पासून जगभरातील सर्व बँकांनी वापरावी अशा प्रकारची शिफारस केली. तथापि जगभरातील सर्व बँका ही रेटिंग पद्धती वापरत नव्हत्या. जगातील काही देशामध्ये कॅमल रेटिंग पद्धती वापरली जात होती. मात्र 1996 मध्ये कॅमल रेटिंग पद्धतीमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला व या पद्धतीस कॅमल्स रेटिंग असे म्हटले जाऊ लागले. म्हणजेच कॅमलचे रूपांतर कॅमल्स रेटिंग या नव्या पद्धतीमध्ये झाले. या नवीन पद्धतीत कॅपिटल ॲडिक्वेसी, असेट क्वालिटी, मॅनेजमेंट, अर्निंग्स, लिक्विडिटी या 5 घटकांच्या बरोबरच सेन्सिटिव्हिटी हा एक नवीन घटक त्यामध्ये ॲड करण्यात आला आणि त्यामुळे त्यास कॅमल्स रेटिंग असे म्हटले जाऊ लागले. भारतात जर आपण पाहिलं तर भारतात 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतीय बँकांच्यासाठी लायसन्सिंग अथॉरिटी, मॉनिटरिंग अथॉरिटी, फ्रेंड, फिलॉसॉफर, डेव्हलपर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडत आहे. तथापि बीइंग ए रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला RBI ॲक्ट 1935 नुसार काही महत्त्वाचे अधिकार त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 हा जो 1934 मधील RBIचा जो महत्त्वाचा कायदा आहे, या कायद्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रेग्युलेटरची भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सन 1949 मध्ये या देशातील बँकांच्यासाठी बँकिंग नियमन कायदा 1949 हा एक स्वतंत्र कायदा करण्यात आला. तथापि या कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती सोपवण्यात आलेली आहे. या कायद्यातील सेक्शन 27 नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या देशातील बँकांचे ऑफसाईट मॉनिटरिंग करण्याचे अधिकार आहेत. तर सेक्शन 35 नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सर्व बँकांचे ऑनसाईट सुपरविजन करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. या अधिकारानुसार 1993 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजन या नावाची एक स्वतंत्र विभाग किंवा या नावाचा स्वतंत्र बोर्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये स्थापन केले. अशा प्रकारची शिफारस नरशिम कमिटी पहिली म्हणजेच 1991 मधील पहिल्या नरशिम समितीने अशा प्रकारचे बोर्ड स्थापन करण्याची शिफारस केलेली होती. त्यानुसार 1993 मध्ये बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजनची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर 1995 मधील एस पद्मनाभन कमिटीने भारतातील सर्व बँकांच्या परफॉर्मन्स ॲनालिसिस व परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनसाठी कॅमल्स रेटिंग पद्धती वापरावी अशा प्रकारची महत्त्वाची शिफारस केली.
या शिफारशीच्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने 1996 पासून ही पद्धती वापरण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर 1997 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेतील बँकिंग डिपार्टमेंटमधील डिपार्टमेंट ऑफ बँकिंग सुपरविजन हे स्वतंत्र विभाग हा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला व या विभागाद्वारे सुपरविजनची जबाबदारी पार पाडली जाते. अशा पद्धतीची व्यवस्था भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतीय बँकांच्या परफॉर्मन्स एनालिसिससाठी ही केलेली आहे. आता आपण ही कॅमल्स रेटिंग पद्धती नेमकी काय असते, त्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत याचाही अभ्यास करणार आहोत. कॅमल्स रेटिंग पद्धती ही 6 फॅक्टरची रेटिंग पद्धती असून यामध्ये कॅपिटल ॲडिक्वेसी, असेट क्वालिटी, मॅनेजमेंट, अर्निंग्स, लिक्विडिटी व सेन्सिटिव्हिटी हे 6 घटक समाविष्ट आहेत. यामधील कॅपिटल ॲडिक्वेसीसाठी 20% वेटेज देण्यात आलेले आहे, असेट क्वालिटीसाठी 20% वेटेज आहे, मॅनेजमेंटसाठी 25% वेटेज, अर्निंगसाठी 15%, लिक्विडिटी व सेन्सिटिव्हिटीसाठी 10% वेटेज हे निर्धारित करण्यात आलेले आहे. या वेटेजनुसार देशातील सर्व बँकांचे परफॉर्मन्स ॲनालिसिस व इव्हॅल्युएशन हे केले जात असते. या 6 क्रायटेरियाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या गुणांकनाच्या आधारे संबंधित बँकेस हे कॅमल्स रेटिंग अवॉर्ड केले जाते. कॅमल्स रेटिंग हे प्रामुख्याने 1 ते 5 मध्ये हे दिले जात असते. यामधील 1 रेटिंग मिळणे म्हणजे सर्वोत्तम बँक मानले जाते, तर 5 रेटिंग मानणे ही त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची किंवा ज्या बँकेमध्ये मिसमॅनेजमेंट, विकनेसेस किंवा अन्य प्रॉब्लेम क्रिएट झालेले अशा प्रकारच्या बँकेस 5 हे रेटिंग त्या ठिकाणी दिले जाते. तथापि हे सर्व रेटिंग कॅमल्समधील या 6 वेगवेगळ्या फॅक्टर्सच्या अनुषंगाने देण्यात येते. या कॅमल्स रेटिंगमध्ये हे जे 6 घटक आहेत की त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सब इंडिकेटर्स समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामधील फॅक्टर 1 मध्ये कॅपिटल ॲडिक्वेसीमध्ये कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजेच बँकेकडील भांडवल व बँकेच्या अनिष्पादित मालमत्ता किंबहुना रिस्क वेटेड ॲसेट यांच्यातील तो रेशो असतो. म्हणजेच बँकेकडील भांडवल व बँकेकडील रिस्क वेटेज ॲसेट यांचा जो रेशो काढला जातो त्यालाच भांडवल पर्याप्तता गुणोत्तर म्हणजेच कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो असे म्हटले जाते. त्यानंतर डेट इक्विटी रेशो, बँकेकडील समभाग व बँकेने काढलेली कर्जे यांचा एकमेकाशी असणारा रेशो म्हणजेच डेट इक्विटी रेशो. तिसरा घटक म्हणजे टोटल ॲडव्हान्सेस टू टोटल ॲसेट रेशो, बँकेकडील टोटल कर्जे व बँकेकडील टोटल ॲसेट्स यांच्यातील जो रेशो काढला जातो त्याला टोटल ॲडव्हान्सेस टू टोटल ॲसेट रेशो असे म्हटले जाते. बँकिंग संस्था ही विविध प्रकारच्या रोख्यांच्या मध्ये गुंतवणूक करत असतात. या एकूण गुंतवणुकीचे त्यांनी गुंतवणूक केलेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीची रक्कम या दोन्हीचा एकमेकाशी असणारा रेशो देखील कॅपिटल ॲडिक्वेसीमध्ये तपासला जात असतो. या वेगवेगळ्या क्रायटेरियाच्या आधारे कॅपिटल ॲडिक्वेसीचे 20% वेटेज हे अंतिम केले जाते. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे असेट क्वालिटी, बँकेकडील कर्ज पुरवठ्यामधील जी कर्जे थकबाकीमध्ये आहेत किंवा त्यांची परतफेड वेळेवरती होत नाही अशा कर्जांना आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे म्हणतो. नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये 2 प्रकारच्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असतात. एक म्हणजे नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट व ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट. नेट नॉन परफॉर्मन्स ॲसेट म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेटमधून बँकेच्या नफ्यातून प्रोव्हिजन केलेली रक्कम वजा करता जो नॉन परफॉर्मिंग ॲसेट शिल्लक राहते त्यास आपण नेट NPA असे आपण म्हणतो. यासाठी 2 गोष्टी या ठिकाणी कन्सिडर केले जातात. एक म्हणजे नेट NPA टू नेट ॲडव्हान्सेस रेशो, त्याचबरोबर ग्रॉस NPA टू नेट ॲडव्हान्सेस रेशो, त्याचबरोबर टोटल इन्व्हेस्टमेंट टू टोटल ॲसेट रेशो, बँकेने केलेली एकूण गुंतवणूक व बँकेच्या एकूण मालमत्ता यांच्यातील रेशो देखील असेट क्वालिटीसाठी कन्सिडर केला जातो की यावरून बँकेच्या मालमत्ता किती सुरक्षित आहेत, सेफ आहेत, त्यामधील धोकादायक मालमत्तेचं प्रमाण किती आहे याची तपासणी करण्यासाठी असेट क्वालिटी नॉर्म हा इन्क्लूड करण्यात आलेला आहे की ज्यासाठी 20% वेटेज निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यानंतर तिसरा क्रायटेरिया म्हणजे मॅनेजमेंट इफिशियन्सी. मॅनेजमेंट इफिशियन्सी हा कॅमल्स रेटिंगमधील अत्यंत महत्त्वाचा क्रायटेरिया मानला जातो की ज्यामध्ये 25% वेटेज हे निर्धारित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये टोटल एक्सपेंडिचर टू टोटल इन्कम रेशो म्हणजे बँकेचा एकूण खर्च व बँकेचे एकूण उत्पन्न यांचे एकमेकाशी असणारे प्रमाण, टोटल ॲडव्हान्स टू टोटल डिपॉझिट रेशो म्हणजेच बँकेने दिलेली एकूण कर्जे व बँकेकडील एकूण ठेवी यांचं एकमेकाशी असणारे प्रमाण, असेट टर्नओव्हर रेशो
बँकेकडील असेट्स व बँकेचा एकूण टर्नओव्हर यांच्यातील रेशो तपासला जातो. त्याचबरोबर डायव्हर्सिफिकेशन रेशो, बँकेने आपल्या गुंतवणुकी करत असताना, व्यवसाय करत असताना त्यामध्ये किती वैविध्य किंवा विविधता निर्माण केलेली आहे याबाबतचा रेशो यामध्ये कन्सिडर केला जातो. त्याचबरोबर प्रॉफिट पर एम्प्लॉई, बँकेतील प्रत्येक एम्प्लॉईच्या पाठीमागे मिळालेला नफा किती आहे याची तपासणी यामध्ये केली जाते. म्हणजेच प्रति एम्प्लॉई प्रॉफिट किती बँकेस प्राप्त होतोय हे तपासून घेतले जाते. त्याचबरोबर बँकेच्या एकूण बिझनेसला एकूण एम्प्लॉईच्या संख्येने भागले असता जो त्या ठिकाणी रेशो प्राप्त होतो तो म्हणजे बिझनेस पर एम्प्लॉई. प्रत्येक एम्प्लॉईने बँकेस किती प्रमाणात बिझनेस मिळवून दिलेला आहे याबाबतची तपासणी देखील यामध्ये केली जात असते, की ज्याच्या आधारे 25% वेटेज हे निर्धारित करण्यात येते. त्यानंतर चौथा फॅक्टर म्हणजे अर्निंग कॅपॅबिलिटी. बँकेची उत्पन्न मिळवण्याची क्षमता ही किती आहे हे तपासण्यासाठी अर्निंग कॅपॅबिलिटीचा विचार केला जातो, की ज्यामध्ये नेट प्रॉफिट मार्जिन म्हणजे बँकेस मिळणाऱ्या प्रॉफिटचे नेट मार्जिन किती आहे हे तपासले जाते. त्याचबरोबर रिटर्न ऑन इक्विटी, बँकेकडील इक्विटीवरती मिळणाऱ्या परताव्याचा प्रमाण म्हणजेच रिटर्नचा रेट हा किती आहे तो देखील यामध्ये तपासला जातो. नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजेच बँकेकडून सरासरी ठेवीवरती दिला जाणारा व्याजाचा दर व बँकेस कर्जावरती मिळणारा सरासरी व्याजदर याच्यातील जो तफावत किंवा दुरावा असतो त्यास आपण नेट इंटरेस्ट मार्जिन असे म्हणतो. तर हे नेट इंटरेस्ट मार्जिन देखील अर्निंग कॅपॅबिलिटी तपासण्यासाठी वापरले जाते. त्याचबरोबर इंटरेस्ट स्प्रेड म्हणजेच बँकेच्या इंटरेस्ट असेट्स किती आहेत आणि इंटरेस्ट लायबिलिटी किती आहेत यावरून इंटरेस्ट स्प्रेड हा डिफाईन केला जातो. दोन्हीमधील अंतर किती आहे ते तपासले जाते. त्याचबरोबर इंटरेस्ट इन्कम टू टोटल इन्कम रेशो म्हणजेच बँकेकडे असणाऱ्या एकूण उत्पन्नामध्ये व्याज उत्पन्नाचे प्रमाण शोधण्यासाठी इंटरेस्ट इन्कम टू टोटल इन्कम रेशो हा शोधला जात असतो. त्यानंतर पाचवा फॅक्टर म्हणजे लिक्विडिटी. बँकेच्या व्यवसायासाठी लिक्विडिटी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, की ज्यामध्ये कॅश टू डिपॉझिट रेशो म्हणजेच CD रेशो हा त्या ठिकाणी ठरवला जातो. त्याचबरोबर गव्हर्नमेंट सिक्युरिटी टू टोटल ॲसेट रेशो, बँकेकडील एकूण मालमत्ता व गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये केलेली गुंतवणूक यामधील प्रमाण यामध्ये शोधले जाते. बँकेतील टोटल इन्व्हेस्टमेंट व टोटल डिपॉझिट याच्यामधील प्रमाण देखील यामध्ये शोधले जाते, की ज्यामध्ये बँकेची टोटल गुंतवणूक त्याचबरोबर बँकेने विविध खात्यावरती संकलित केलेल्या एकूण ठेवी या दोन्हीमधील हा रेशो शोधला जातो. त्याचबरोबर बँकेने व्याजावरती केलेला एकूण खर्च म्हणजेच इंटरेस्ट एक्सपेंडेड व बँकेने मिळवलेले व्याज उत्पन्न म्हणजेच इंटरेस्ट अर्न या दोहोतील रेशो देखील लिक्विडिटी मेजरमेंटसाठी हा काढला जात असतो. त्याचबरोबर पाचवा फॅक्टर म्हणजे सेन्सिटिव्हिटी टू मार्केट रिस्क. बँकेच्या सर्व व्यवस्थापनाकडे मार्केट रिस्क सेन्सिटिव्हिटी किती आहे, त्याचबरोबर मॅनेजमेंट ॲबिलिटी किती आहे, त्याच्यासाठी कंट्रोल करण्याकरिता कोणत्या पॉलिसीज अडॉप्ट केलेल्या आहेत, त्याचं एज्युकेशन कोणत्या पद्धतीने केले जाते आणि त्याचा आउटपुट नेमका काय आहे हे शोधण्यासाठी सेन्सिटिव्हिटी टू मार्केट रिस्क हा इंडिकेटर वापरला जातो, की ज्यासाठी 10% वेटेज निर्धारित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये मार्केट रिस्क अँड इंटरेस्ट रेट रिस्क, डायव्हर्सिफाईड नेचर ऑफ बँक ऑपरेशन्स, एक्सपोजर टू इंटरेस्ट रेट रिस्क, फॉरेन एक्सचेंज व्होलॅटिलिटी अँड इक्विटी प्राइस रिस्क या सगळ्या गोष्टी या 6 फॅक्टरमध्ये कन्सिडर केल्या जातात. या सर्व 6 फॅक्टरच्या आधारे संबंधित बँकेचे कॅमेल रेटिंग हे फायनल केले जात असते, की ज्यामध्ये प्रामुख्याने या वेगवेगळ्या कॅपिटल ॲडिक्वेसी, असेट क्वालिटी, मॅनेजमेंट, अर्निंग्स, लिक्विडिटी आणि सेन्सिटिव्हिटी या 6 घटकांचा त्यामध्ये समावेश असतो. या सर्व असेसमेंटच्या आधारे जे रेटिंग दिले जाते ते रेटिंग 1 to 5 या रेटिंगमध्ये दिले जाते. त्यामध्ये ज्या बँकेस 1 रेटिंग मिळते ती बँक फायनान्शियली त्याचबरोबर परफॉर्मन्सच्या दृष्टीने स्ट्रॉंग आहे असे समजले जाते, की जी मोस्ट सुटेबल बँक मानली जाते. 2 रेटिंग मिळणारी बँक ही सॅटिस्फॅक्टरी काम करते, तर 3 रेटिंग मिळणारी बँक ही लेस दॅन सॅटिस्फॅक्टरी म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल, ऑपरेशनल, मॅनेजरल विकनेसेस त्या बँकेमध्ये निर्माण झालेले आहेत अशा प्रकारची बाब या 3 रेटिंगवरून इंडिकेट होत असते. 4 रेटिंग मिळालेले बँक ही त्या ठिकाणी फायनान्शियली वीक असून की त्यामध्ये एक अलार्मिंग सिच्युएशन, सिग्नलिंग अशा प्रकारची सिच्युएशन त्यामध्ये निर्माण झालेली असते. आणि 5 रेटिंग मिळालेली बँक ही क्रिटिकली डेफिशियंट बँक असते, की जिथे खूप मोठ्या प्रमाणात फेल्युअर होण्याची शक्यता निर्माण झालेली असते. अनेक वेगवेगळे फायनान्शियल विकनेसेस हे क्रिएट झालेले असतात.
तर या पद्धतीने 1 ते 5 यामध्ये 5 वेगवेगळ्या पद्धतीने बँकांचे कॅमल्स रेटिंग हे केले जात असते. तर विद्यार्थी मित्रो, या रेटिंगचा उपयोग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन बरोबरच त्यांच्यावरती योग्य ते नियंत्रण लादणे, त्यांना योग्य त्या सूचना देणे, सुधारण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कॅमल्स रेटिंगचा उपयोग करत असते. आपणास या सर्व विवेचनावरून कॅमल्स रेटिंग म्हणजे काय, त्यामधील 6 वेगवेगळे घटक व हे मापनाच्या वेगवेगळ्या पद्धती व त्यामधील सब इंडिकेटर्स या सर्व बाबी यावरून आपणास लक्षात आलेल्या असतील. धन्यवाद.